तुम्ही सोलापुरात आलेला आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी, काय संदेश द्याल तुम्ही माढा विधानसभा माढा लोकसभेमधल्या विरोधकांना? या ठिकाणी तमाम वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याचं मी या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार मानतो की हजारोच्या संख्येने या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी या सोलापूरच्या हुतात्मा नगरीमध्ये उपस्थित राहिले। आणि विरोधकांना मी एवढंच सांगू इच्छितो की आज या महाराष्ट्रामध्ये या भारत देशामध्ये देशाला स्वतंत्र मिळून 75 वर्ष झालेला असताना देखील ही प्रस्थापित व्यवस्था राज्य काल पाहिला असेल, तुम्ही अकलूज मध्ये पाहिला असेल की गेल्या 50 वर्षापासून आम्ही ज्यांचं राजकारण या ठिकाणी पाहतो, मोहिते पाटील असतील, सोलापूरचे शिंदे साहेब असतील किंवा पवार साहेब असतील, या 50 वर्षामध्ये या सोलापूरचं जे डेव्हलपमेंट झालं या जिल्ह्याचं ते स्वयंपूर्तीने खऱ्या अर्थानं डेव्हलपमेंट झालेलं आहे। जेवढं झालेलं आहे तेवढं स्वयंपूर्तीने झालेलं आहे। तुम्ही जर या सोलापूर जिल्ह्याचा जर तुम्ही या ठिकाणी तुलना करत असाल तर तुम्ही पुण्याची तुलना करा, नाशिकची तुलना करा, औरंगाबादची तुलना करा, कोल्हापूरची तुलना करा, तर आज सोलापूर जिल्हा कोसो दूर खऱ्या अर्थानं विकासापासून दूर आहे। आणि याच्यासाठी जबाबदार म्हणून कोण आहेत तर हे स्वतःला या ठिकाणी राज्यकर्ते म्हणून घेतात, प्रस्थापित म्हणून घेतात। आम्ही या सोलापूर जिल्ह्याचा 50 वर्षामध्ये विकास केला म्हणून सांगतात, हे खऱ्या अर्थानं हे जबाबदार आहेत असं मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं। भाजपानं जाहीरनामा प्रसिद्ध केलाय, नेमकं तुमचं म्हणणं काय, वंचितचं नेमकं अजेंडा काय असेल जे निवडणुकीला तुम्ही सामोरे जाता? या ठिकाणी भाजपानं फसवा जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे। गेल्या 10 वर्षापासून त्याने वेगवेगळे जाहीरनामे प्रसिद्ध करून या ठिकाणी या भारत देशातल्या जनतेला, सर्वसामान्य जनतेला फसवण्याचं काम केलेलं आहे। आज वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब आपली भूमिका पुढे घेऊन येत असताना मला सत्तेमध्ये इंटरेस्ट नाही तर मला बदलामध्ये इंटरेस्ट आहे आणि त्यांना बदल कुठला पाहिजे तर ही प्रस्थापित व्यवस्था बदलली पाहिजे। या भारत देशातला, या महाराष्ट्रातला सर्वसामान्य या ठिकाणी साळी माळी कोळी तेली तांबोळी कोष्टी कुंभार सुतार लोहार वंजारी SC NT हा माणूस गावगाड्यातला सत्तेमध्ये गेला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतलेली आहे। त्यामुळं या महाराष्ट्रात जर बदल करायचा असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिले पाहिजे मतदारांनी, अशा प्रकारचं आव्हान करतोय। नवरदेवांना घेऊन आले ते काय संदेश द्याल? या ठिकाणी नवरदेव देखील या मोर्चामध्ये सहभाग झालेले आहेत। या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये 25 ते 30 तरुण या ठिकाणी लग्नाचं वय उलटून गेलेलं असताना देखील त्यांचं लग्न होत नाही। अशा प्रकारची आम्ही या ठिकाणी घोषणा केलेली आहे की या ठिकाणी या सरकारनं जर या जनतेने आम्हाला निवडून दिलं तर या प्रत्येक नवरदेवाचा प्रश्न सोडवण्याची भूमिका आम्ही घेणार आहे। कशा प्रकारची भूमिका आम्ही घेणार आहे? पहिल्या संसदीय अधिवेशनामध्ये आम्ही या ठिकाणी बिल पास करणार आहे, ठराव मांडणार आहे। ज्यांचं लग्नाचं वय उलटून गेलेलं आहे अशा नवरदेवाबरोबर जर कुठली मुलगी लग्न करू पाहत आहे, मग तो शेतकऱ्याचा मुलगा असेल, शेतमजुराचा मुलगा असेल, छोटा मोठा उद्योग करणारा मुलगा असेल, अशा बरोबर कुठली मुलगी लग्न करेल त्या मुलीच्या नावावर सरकारनं 25 लाख रुपयाची डिपॉझिट सरकारी बँकेमध्ये केली पाहिजे आणि त्याचं व्याज मुलीला दिलं पाहिजे, मुलीच्या नावी केले पाहिजे, तर आणि तरच त्या मुलीच्या आई वडिलाला वाटेल की माझी मुलगी सेफ आहे। म्हणून त्या ठिकाणी जे शहरामध्ये लग्न करण्याची व्यवस्था चाललेली आहे, पुणे मुंबईकर खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातली चाललेली आहेत आणि ग्रामीण भागातल्याच मुलांची लग्न या ठिकाणी होत नाहीत, तो प्रश्न खऱ्या अर्थाने मिटवण्याचा प्रयत्न देखील आम्ही या ठिकाणी माढा मतदारसंघात जे आहे भाजपचे उमेदवार रणजित निंबाळकर आणि दुसरीकडे तुतारी हातात घेतलेले नवीनच धैर्यशील मोहिते पाटील, या दोघा तगड्या उमेदवारांच्या मधनं तुम्ही गॅपमधनं कसा षटकार मारणार? या ठिकाणी या भारत देशामध्ये वेळोवेळी या खऱ्या अर्थानं दाखवून दिलेल्या या प्रस्थापित युवाला इंदिरा गांधींचा पराभव झालेला आहे, राहुल गांधींचा पराभव झालेला आहे, चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या व्यक्तींचा खऱ्या अर्थानं पराभव या लोकशाहीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मताच्या अधिकारामुळे चांगल्या चांगल्याचा पराजय झालेला आहे। ही प्रस्थापित व्यवस्था मागाच मी सांगितलं, अनेक वर्ष झालं देशाला स्वतंत्र मिळून 75 वर्ष झालं, पण शिवसेनेत बी तीच, राष्ट्रवादीत बी तेच, भाजपमध्ये बी तेच कुटुंब सातत्यानं वेगवेगळ्या पक्षातून सत्तेमध्ये येत आहेत। तुम्ही मोहिते पाटलाचं उदाहरण घ्या, या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केला। आज भाजपमध्ये प्रवेश केलेला असताना माझा त्या उमेदवाराला प्रश्न आहे, तुमच्या स्वतःचा भाऊ रणजितसिंह मोहिते पाटील तुमचं ऐकू शकत नाही, तुम्ही त्यांना या ठिकाणी तुमचं परिवर्तन करू शकत नाही, विचाराचं परिवर्तन करू शकत नाही आणि तुम्ही या माढा लोकसभेतल्या जनतेचं काय परिवर्तन करू शकणार आहे? स्वतःचा भाऊ तुमचं ऐकत नाही तर मतदारांना तुमचं काय ऐकलं पाहिजे? अशा प्रकारचा खरा सवाल या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटलांना या ठिकाणी करत आहे। भाजप आता एंड मोमेंटला हिंदुत्वचा कार्ड खेळेल, तर तुमच्या माढा लोकसभा मतदारसंघात देखील हिंदुत्व मतदारसंघातला हा महाराष्ट्रच खऱ्या अर्थानं पुरोगामी विचाराचा शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा हा महाराष्ट्र आहे।
आणि या शिव फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं जातीवादी याला कधीच थारा या ठिकाणी दिला गेला नाही. अनेक आपण मागच्या निवडणुका पाहिल्या असतील. विचारानं चालणारा हा महाराष्ट्र आहे. त्यामुळे हिंदुत्व आणि हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न जर त्यांनी केला, कदापि वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी सक्सेस होऊ देणार नाही.